एकदा डिस्चार्जिंग ऑफ लेड स्टोरेज बॅटरी बघून मग आपण रिचार्जिंगकडे जाऊया. आपण बघितलं होतं ॲनोड म्हणून आपण लेड प्लेट्स विथ स्पॉन्जी लेड वापरले होतं. त्याचबरोबर कॅथोड लेड प्लेट्स विथ लेड डायऑक्साईड म्हणून वापरलं होतं. जेव्हा डिस्चार्ज होणार आहे त्यावेळेस मी सांगितलं होतं ॲनोडवरती ऑक्सिडेशन होणार आहे आणि डिस्चार्जिंगच्या दरम्यान हा जो आपला सेल आहे हा गॅल्व्हॅनिक सेल म्हणून ॲक्ट होणार आहे किंवा व्होल्टाईक सेल म्हणून ॲक्ट होणार आहे आणि त्या दरम्यान इलेक्ट्रिसिटी जनरेशनचं काम केलं जाणार आहे. आणि इलेक्ट्रिसिटी जनरेशनचं काम केलं जाणार आहे व्होल्टाईक सेल आहे, त्यामुळं ॲनोडवरती ऑक्सिडेशन होत असताना गॅल्व्हॅनिक सेलच्या केसमध्ये आपण ॲनोडवरती निगेटिव्ह चार्ज देतो किंवा असतो, कारण तो इलेक्ट्रॉन रिच आहे. लेड आयन आणि 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन रिॲक्शन होती, ही आठवत असेल सगळ्यांना. आणि मग जे सोल्युशनमधलं SO4 आहे त्याच्याबरोबर लेडचा आयन कंबाईन करून त्यांनी लेड सल्फेट तयार केलं होतं. या 2 रिॲक्शनची ॲडिशन केली, हे कॅन्सल केले होते आणि ओव्हरऑल रिॲक्शन अशी लिहिली होती. ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये 2 इलेक्ट्रॉन दिसतात आहे म्हणजे ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. तशीच आपण कॅथोड वरती रिडक्शन होणारे आपल्याला माहिती आहे, कारण कॅथोड कुठलाही असो तो इलेक्ट्रोलिटिक सेलचा असो किंवा व्होल्टाईक सेलचा असो तिथे रिडक्शनच होतं. तसंच ॲनोड कुठलाही असो व्होल्टाईक सेलचा असो किंवा इलेक्ट्रोलिटिक सेलचा असो तिथे ऑक्सिडेशनच होतं. आणि मग अशा या कॅथोडवरती आपण लेड डायऑक्साईड घेतलाय, PbO2 घेतलाय, तो इन प्रेझेन्स ऑफ 4H+ आयन फ्रॉम दी सराउंडिंग सोल्युशन 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून Pb2+ अँड 2H2O तयार करतो. परत ते Pb2+ SO4 बरोबर कंबाईन होतं आणि PbSO4 मिळतं. Pb2+ कॅन्सल होतील आणि ही आपल्याला ओव्हरऑल रिडक्शन रिॲक्शन मिळाली होती. ही ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि ही ओव्हरऑल रिडक्शन रिॲक्शन. ओव्हरऑल रिडक्शन रिॲक्शन सगळ्यांना दिसते, लेफ्ट हँड साईडला 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे ॲक्सेप्ट केले गेलेत इलेक्ट्रॉन. म्हणजे ओव्हरऑल ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि ओव्हरऑल रिडक्शन रिॲक्शनची ॲडिशन केल्यानंतर मला डिस्चार्जिंग ऑफ सेलसाठी एक नेट रिॲक्शन मिळाली. म्हणजे दिस इज द नेट सेल रिॲक्शन वेन सेल इज ॲक्टिंग ॲज व्होल्टाईक सेल. आणि म्हणून मला इथे दिसतंय की या 2 रिॲक्शनचे ॲडिशन केल्यानंतर आपल्याला लेड प्लस PbO2 प्लस 2H2SO4 गिव्स 2 PbSO4 अँड 2H2O. ऑब्वियसली 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झालेत, हे आपण बघितलं होतं. आणि आता रिचार्जिंग ऑफ सेल बघायचं आहे आपल्याला. फार सोपं करून सांगणार आहे. आता लक्षात घ्या, मला जेव्हा सेल रिचार्ज करायचं आहे, मी अनेक वेळा बोललो आहे रिचार्जिंग या कन्सेप्टवरती, तेव्हा जे माझे कंपोनंट्स संपलेत ते मला परत पाहिजेत. म्हणजे या केसमध्ये लेड ऑक्साईड वापरला गेला आहे, तिकडं लेड वापरला गेला आहे, ॲनोडवरचा लेड वापरला गेला आहे, कॅथोडवरचा लेड ऑक्साईड वापरला गेला आहे. तर मला सर का सेलचं रिचार्जिंग करायचं असेल तर आय वॉन्ट माय लेड ऑक्साईड बॅक, आय वॉन्ट माय लेड बॅक. मग यासाठी म्हणून आपला जो लेड ॲक्युम्युलेटर आहे त्या लेड ॲक्युम्युलेटरच्या पोटेन्शियलपेक्षा जास्त पोटेन्शियल असणारा इलेक्ट्रिक सोर्स त्याला कनेक्ट करायचा. म्हणजे हे जे इलेक्ट्रोड आहेत दोज वी आर गोइंग टू कनेक्ट अक्रॉस इलेक्ट्रिकल सोर्स हॅव्हिंग पोटेन्शियल ग्रेटर दॅन दिस पर्टिक्युलर सेल और बॅटरी. म्हणजे या बॅटरीपेक्षा हायर व्होल्टेजवाल्या बॅटरीच्या अक्रॉस या बॅटरीला कनेक्ट करायचं. ते कनेक्ट करत असताना जो आता एक लक्षात घ्या, मला ही रिॲक्शन उलटी पाहिजे, बरोबर. ही रिॲक्शन जर का मला उलटी पाहिजे तर PbSO4 काय केलं पाहिजे, 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले पाहिजेत. म्हणजे ही रिॲक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन असेल का रिडक्शन रिॲक्शन जर का उलटी करायची असेल तरी ऑक्सिडेशन असेल का रिडक्शन असेल तर ऑब्वियसली ही रिॲक्शन रिडक्शन रिॲक्शन असेल. कारण 2 रिॲक्शन लिहिणार ना, PbSO4 + 2 इलेक्ट्रॉन गिव्स Pb आणि SO4 म्हणजे आता तो एक्सटर्नल सोर्स ज्याचं पोटेन्शियल या बॅटरीपेक्षा जास्त आहे तो सोर्समधनं आता करंट आतमध्ये पाठवायचा आहे या बॅटरीच्यासाठी. म्हणजे ही बॅटरी आता व्होल्टाईक सेल म्हणून ॲक्ट नाही करणार आहे रिचार्जिंगच्या दरम्यान, तर ती इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणून ॲक्ट करणार आहे. परत एकदा ऐका, ही बॅटरी जी आत्ता डिस्चार्जिंग करत होती आणि व्होल्टाईक सेल म्हणून ॲक्ट होत होती, जेव्हा या बॅटरीला त्या बॅटरीपेक्षा जास्त असणाऱ्या पोटेन्शियलच्या अक्रॉस जेव्हा मी कनेक्ट केलं त्यावेळेस ही बॅटरी आता व्होल्टाईक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल म्हणून ॲक्ट न होता ती इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणून ॲक्ट होणार आहे.
आणि ती जेव्हा इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणून ऍक्ट होणार आहे त्यावेळेस ही रिएक्शन जर का मला रिचार्जिंगचा अर्थ मी सांगतो, ही रिएक्शन मला रिव्हर्स पाहिजे कारण मला आता लेड परत पाहिजे जर का आपल्या बॅटरीने गॅल्व्हॅनिक सेल म्हणून ऍक्ट व्हायचं असेल तर. मग ही रिएक्शन उलटी करायची असेल तर PbSO4 + 2 इलेक्ट्रॉन म्हणजे त्या रिएक्शनमध्ये 2 इलेक्ट्रॉन PbSO4नी घेतले पाहिजेत, ऍक्सेप्ट केले पाहिजेत, म्हणजे रिडक्शन होणार. आणि रिडक्शन होणार म्हटल्यानंतर जी आत्ता रिएक्शन तुम्हाला ॲनोड म्हणून दिसते ती जेव्हा मी रिव्हर्स करेल त्यावेळेस ती रिडक्शन झाल्यामुळे ती रिएक्शन कॅथोडवर होणार आहे. म्हणजे जो आपला ॲनोड आहे गॅल्व्हॅनिक सेलमध्ये तो इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये कॅथोड आहे आणि तिथे रिडक्शन होणार आहे. आणि त्याच्यावरती निगेटिव्ह चार्जेस येणार आहे कारण इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये कॅथोडवरती निगेटिव्ह चार्ज असतो. आणि जर का या रिएक्शनला रिव्हर्स मला लेड ऑक्साईड परत पाहिजे असेल आणि या रिएक्शनला जर का मला रिव्हर्स करायचं असेल तर ही रिएक्शन जेव्हा मी रिव्हर्स करेल PbSO4 + 2H2O गिव्स दिस पर्टिक्युलर, त्यावेळेस 2 इलेक्ट्रॉन राईट हँड साईडला येतील, 2 इलेक्ट्रॉन राईट हँड साईडला आले म्हणजे ती रिडक्शन रिएक्शन झाली, सॉरी ऑक्सिडेशन रिएक्शन झाली राईट हँड साईडला आल्यामुळे 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे जी आता कॅथोडवरती रिएक्शन घडतीये डिस्चार्जिंगच्या वेळेस ती रिव्हर्स केल्यानंतर ती ऑक्सिडेशन होईल आणि ती ऑक्सिडेशन होत असल्यामुळे ती ॲनोडवर होईल. म्हणजे जेव्हा गॅल्व्हॅनिक सेल इलेक्ट्रोलिटिक सेल म्हणून ऍक्ट होईल त्यावेळेस जो आपला गॅल्व्हॅनिक सेल असतानाचा कॅथोड आहे तो इलेक्ट्रोलिटिक सेलच्या केसमध्ये ॲनोड आहे आणि त्यावेळेस तो पॉझिटिव्ह चार्जेस असेल कारण इलेक्ट्रोलिटिक सेलच्या केसमध्ये ॲनोड हा पॉझिटिव्ह चार्ज असतो, पॉझिटिव्हली चार्ज असतो. परत एकदा एक फार महत्त्वाचा कन्सेप्ट आहे आणि मी तुम्हाला लक्षात घ्या, मी तुम्हाला डिस्चार्जिंग ऑफ सेलवरनंच रिचार्जिंग ऑफ सेलच्या रिएक्शन शिकवतोय. मी काय बोललो परत आहे का, मला रिचार्जिंग करायचं म्हटल्यानंतर मला माझे ओरिजिनल कंपोनंट बॅक पाहिजेत. म्हणजे ॲनोडवरती मला लेड, इथं जो तुम्हाला ॲनोड दिसतोय आत्ता त्याच्यावरती लेड परत पाहिजे आणि डिस्चार्जिंगच्या दरम्यान जो कॅथोड दिसतोय तुम्हाला त्याच्यावरती लेड ऑक्साईड परत पाहिजे. मग या रिएक्शन जर का रिव्हर्स करायचे असतील तर मी काय सांगितलं, हा जो व्होल्टाईक सेल आहे त्याला त्याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या पोटेन्शियल असणाऱ्या इलेक्ट्रिकल सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट करा आणि त्याला जर का जास्त इलेक्ट्रिकल पोटेन्शियलच्या अक्रॉस असणाऱ्या जास्त इलेक्ट्रिकल पोटेन्शियल असणाऱ्या सेलच्या अक्रॉस कनेक्ट केला तर आत्ता जो तुम्हाला ॲनोड दिसतोय तो कॅथोड होईल. तो कॅथोड का होईल, कारण ही रिएक्शन रिव्हर्स करायची असेल तर PbSO4नी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले पाहिजेत. PbSO4नी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले असतील ते रिडक्शन होणार आहे म्हणजे तो कॅथोड झाला, त्याच्यावरचा चार्ज निगेटिव्हच राहिला. म्हणजे जो इलेक्ट्रिकल सोर्स वापरला ना ज्याच्या अक्रॉस या सेलला कनेक्ट केले त्याच्या निगेटिव्ह टर्मिनलला हा कनेक्ट करायचा. ओके, पण ही रिएक्शन रिव्हर्स असल्यामुळं आणि ती रिडक्शन असल्यामुळं मी रिचार्जिंगच्या केसमध्ये या रिव्हर्स रिएक्शनला ॲनोडची रिएक्शन नाही म्हणणार, कॅथोडची रिएक्शन म्हणणार कारण रिडक्शन होते रिव्हर्स होताना. तसंच या रिएक्शनमध्ये पण मला लेड ऑक्साईड परत पाहिजे म्हटल्यावर ही रिएक्शन रिव्हर्स पाहिजे. ही रिएक्शन रिव्हर्स झाली तर तुम्हाला दिसेल 2 इलेक्ट्रॉन राईट हँड साईडला आलेत, 2 इलेक्ट्रॉन राईट हँड साईडला आले म्हणजे ऑक्सिडेशन झालं. म्हणजे आत्ता डिस्चार्जिंगच्या दरम्यान जो कॅथोड आहे तो त्या केसमध्ये माझा ॲनोड आहे आणि तो पण ॲनोड पॉझिटिव्ह आहे. का, कारण इलेक्ट्रोलिटिक सेलच्या केसमध्ये ॲनोड जो असतो तो इलेक्ट्रिकल सोर्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला असतो. म्हणजे लक्षात आलं का, तुमच्या लक्षात आलं का, म्हणजे मी डिस्चार्जिंगकडनं रिचार्जिंगकडे जाताना त्या इलेक्ट्रोडवरचे साईन नाही बदलणार, इलेक्ट्रोडवरचे चार्जेस नाही बदलणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही बदलणार, पण मी डायरेक्ट या ॲनोडचे रिएक्शन आहेत त्याला रिव्हर्स करून मी कॅथोडचे रिएक्शन म्हणणार आणि ज्या कॅथोडची रिएक्शन आहे त्याला रिव्हर्स करून मी ॲनोडची रिएक्शन म्हणणार. बघा इकडच्या बाजूला मी रिएक्शन लिहिलेले आहेत, तुमच्या लक्षात येईल. पहिली बघूया आता. तिकडे ड्युरिंग डिस्चार्ज तुम्हाला जी ऑक्सिडेशन ॲट ॲनोड दिसते ती मी इकडे कॅथोड म्हणून घेतली. कॅथोड इकडं ॲनोड तिकडं निगेटिव्ह होता पण इकडं इलेक्ट्रोलिटिक सेलच्या केसमध्ये कॅथोड निगेटिव्हच असतो. तीच रिएक्शन उलटी करून दिली बघा. PbSO4 + 2 इलेक्ट्रॉन गिव्स Pb + SO4 2-. आणि इकडे रिडक्शन ॲट कॅथोड आहे, तो कॅथोड इलेक्ट्रोलिटिक सेलच्या केसमध्ये आल्यावर तो ॲनोड होणार आहे. चार्ज बदलला का नाही, कारण इलेक्ट्रोलिटिक सेलच्या केसमध्ये ॲनोड पॉझिटिव्हच असतो. रिएक्शन रिव्हर्स केली बघा. PbSO4 + 2H2O गिव्स व्हॉट
PbO2 4H plus SO42 minus plus 2 इलेक्ट्रॉन. ऑन नेट रिॲक्शन सुद्धा रिव्हर्स करायची. इकडे डिस्चार्जिंगची रिॲक्शन आहे ना, तीच इकडे येताना रिव्हर्स करून दिलेली आहे. चेक करा, तिकडे Pb प्लस PbO2 प्लस 2H2SO4 गिव्स 2 PbSO4 प्लस 2H2O. इकडे बघा, 2 PbSO4 प्लस 2H2O गिव्स PbO2 2H2SO4. आय होप सो सगळ्यांना गाईडलाईन कळले असेल. नोट्स बघा, याचा अर्थ कळला. याचा अर्थ एवढाच, आपण डिस्चार्जिंगच्याच रिॲक्शन करायच्या व्यवस्थित. रिचार्जिंगच्या लिहायला सांगितल्या तर डिस्चार्जिंगच्या रिॲक्शन ज्या आहेत त्या रिव्हर्स करायच्या. फक्त जो रिव्हर्स केल्यानंतर ज्याला आपण ॲनोड म्हणत होतो त्याला कॅथोड म्हणायचं, आणि ज्याला कॅथोड म्हणत होतो त्याला ॲनोड म्हणायचं. चार्जेस बदलायचे नाहीत, आणि ओव्हरऑल रिॲक्शनसुद्धा रिव्हर्स करून लिहायची. नेट सेल रिॲक्शन म्हणजे इकडच्या बाजूला ज्या रिॲक्शन दिल्यात त्या ड्युरिंग रिचार्जिंग आहेत. या केसमध्ये आपला सेल हा काय म्हणून ॲक्ट होणार आहे, व्होल्टेक सेल का इलेक्ट्रोलिटिक सेल, तर ऑब्विसली इलेक्ट्रोलिटिक सेल. ओके, प्लीज चेक आउट. ॲप्लिकेशन ऑफ लेड ॲक्युम्युलेटर बघायचं आहे, पण तत्पूर्वी मला हे सांगायचं आहे, ही ओव्हरऑल रिॲक्शन आहे कोणासाठी, डिस्चार्जिंगसाठी. आणि डिस्चार्जिंगच्या ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये तुम्हाला दिसते H2SO4 कन्झ्युम होत आहे. मी एक मुद्दा अगोदरच्या सेशनला मांडला होता की जर का H2SO4 ची डेन्सिटी म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन जर का कमी झालं तर त्याचा डायरेक्ट परिणाम पोटेन्शियलवर दिसतो. आणि आपण तेच म्हणतोय की जसं H2SO4 कन्झ्युम होत जाणार आहे तसं डेन्सिटीवर त्याचा परिणाम होऊन कॉन्सन्ट्रेशनवर परिणाम होऊन सेल आपण म्हणतोय डिस्चार्ज होत चाललाय, म्हणजे सेलचं पोटेन्शियल कमी कमी होत चाललंय. पण जेव्हा मी आता रिचार्जिंगच्या रिॲक्शन दाखवलं त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल, रिचार्जिंगच्या रिॲक्शनमध्ये H2SO4 परत रिजनरेट होतोय. आणि H2SO4 परत रिजनरेट होत असल्यामुळं त्याचं डेन्सिटी आणि कॉन्सन्ट्रेशन वाढत असल्यामुळे सोल्युशनचं डेन्सिटी आणि कॉन्सन्ट्रेशन वाढत असल्यामुळे पोटेन्शियल सुद्धा आता वाढले. म्हणून तर प्रोसेसचं नाव काय, रिचार्जिंग आहे. नाऊ अगेन सेल इज रेडी फॉर युजिंग इट ॲज ए गॅल्व्हॅनिक सेल. म्हणजे H2SO4 परत मिळाल्यामुळं आपण आता त्याला परत गॅल्व्हॅनिक सेल म्हणून वापरण्यासाठी सज्ज आहोत. हे माझ्या मते कळलं असेल. आता ॲप्लिकेशन बघू. परत एकदा सांगू का, सांगतो. H2SO4 डिस्चार्जिंगच्या दरम्यान वापरल्यामुळं डेन्सिटी H2SO4 सोल्युशनची डेन्सिटी आणि कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय आणि त्यामुळे पोटेन्शियलही कमी होत चाललंय. त्याच पद्धतीने रिचार्जिंगमध्ये H2SO4 रिजनरेट झाल्यामुळे आता सोल्युशनमध्ये H2SO4 ची डेन्सिटी आणि सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललंय. त्यामुळे पोटेन्शियल वाढणार आहे आणि ऑब्विसली तर तो रिचार्ज झालेला सेल आपण व्होल्टेक सेल म्हणून वापरू शकतो, म्हणजे करंटच्या जनरेशनसाठी वापरू शकतो. ॲप्लिकेशन बघा, आपण लेड ॲक्युम्युलेटरला किंवा लेड स्टोरेज बॅटरीला ॲज ए सोर्स ऑफ डायरेक्ट करंट इन लॅबोरेटरी वापरू शकतो. अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट सेमीकंडक्टरमध्ये सरांनी चर्चा केलेली आहे सखोल. तर आपण यूज्ड ॲज ए सोर्स ऑफ डायरेक्ट करंट इन लॅबोरेटरी वापरू शकतो. लेड ॲक्युम्युलेटर डायरेक्ट वापरू शकतो. ओके, सो यूज्ड ॲज ए सोर्स ऑफ डायरेक्ट करंट इन लॅबोरेटरी. दुसरा यूज आहे 12 वोल्ट लेड स्टोरेज बॅटरी जी आहे ती तयार केली जाते 2 वोल्टचे सेल घेऊन. मी तुम्हाला काल सांगितले की सेल सिरीजमध्ये जोडून आपण बॅटरी तयार करतो. मग इथं नमूद केलंय की 12 वोल्टची लेड स्टोरेज बॅटरी कशी तयार केली, constructed by connecting 2 volt cells in series is used in automobiles, is used in what, automobiles and inverters. जे ऑटोमोबाईल आणि इन्व्हर्टर आहेत त्याच्यामध्ये 12 वोल्टचं जे लेड स्टोरेज बॅटरी आपण वापरणार आहे त्याच्यामध्ये 2 वोल्टचे 6 सेल सिरीजमध्ये जोडलेले आहेत. अशा प्रकारे ॲप्लिकेशन सुद्धा बघितले. आता पुढचा सेल बघूया.